आवाज येते? हॅलो. ओके ओके. शस्त्रांचा वापर केला जातो. समजलं, ज्यावेळेस गडचिरोली या ठिकाणी नक्षलग्रस्त भागामध्ये, जंगल भागामध्ये आपण काय केलं जातो, वेपन्स केलं जातो. कारण त्यांच्याकडे पण वेपन असतात. आपल्या जीवाला आणि पब्लिकला वाचवण्यासाठी आपण काय करतो, सर्वात शेवटचा पर्याय म्हणून आपण शस्त्रांचा वापर करतो. आपल्या ठिकाणी 5 प्रकारचे शस्त्र आहेत. आपल्या ठिकाणी 5 प्रकारचे शस्त्र आहेत. सर्वात प्रथम आहेत ते आहे AK-47. हे आहे AK-47. ज्यावेळेस 26/11 हल्ला झाला, ज्यावेळेस मुंबईमध्ये 26/11 हल्ला झाला, त्यावेळेस जे काही पाकिस्तानी हल्ले होते, जे काही आतंकवाद होते, त्यांच्याकडे कोणतं शस्त्र होतं, तर हे शस्त्र होतं. त्यांनी काय केलं, या शस्त्राचा वापर केला. तर सर्वप्रथम ह्याचा आपण काय करू, परिचय बघू. कुणाला काही शंका आहे ह्याच्या बाबतीत? हाताळाल ते ना, पहिला माहिती सांग. तर हे 2 नंबरचं रायफल आहे SLR 62 mm. S म्हणजे सेल्फ, L म्हणजे लोडिंग, R म्हणजे रायफल. 7.62 mm म्हणजे 7.6 मिलीमीटरचा ह्याच्यामध्ये राऊंड बसतो, म्हणून याला 7.62 mm. हे काय होतंय, थंड होत, गॅसनं चालतंय आणि हवेनं ह्याचं थंड होते. ह्याची उत्पत्ती बघायला गेली तर बेल्जियम हा देश आहे, त्याच्यामधला डिझेल आहे. दिसतोय का सर्वांना, ऐकू येतं का सर्वांना? याचं नाव इन्सास रायफल आहे. इन्सास रायफल. आता भारतीय सैन्यामध्ये आपण रायफल म्हणतो. त्याच्यामध्ये काय, जे गोळी फायर केली जाते ते 9 mm आहे. 9 mm ची गोळी फायर केली जाते याच्यातून, त्यामुळे 9 mm. हे मशीन कार्बाईन, हे सब मशीन गन श्रेणीमधील हत्यार आहे, त्यामुळे त्याला म्हणतात मशीन कार्बाईन. 1A मॉडेल आहे. 1A काय मॉडेल? पिस्टल. काय याचं नाव? पिस्टल. त्याच्या हे आपण कुठे बघितलं आहे का? हे आपण सर्व ठिकाणी टीव्ही मध्ये, पिक्चर मध्ये बघितलं असेल, बरोबर का? अजून कोणाला काय शंका अडचण वगैरे असतील तर विचारू शकता. हे बघा पुढं. पिस्टलची स्थापना 1925 मध्ये झालेली आहे, हे सांगितलंय आपल्याला. स्पीड म्हणजे